सातारा जिल्ह्यातील पाल जिल्हा परिषद मतदारसंघात आज निवडणुकीच्या धामधुमीत मारहाणीची धक्कादायक घटना घडली आहे. भाजप उमेदवाराच्या भावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर उमरज पोलीस ठाण्यात दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार पाल जिल्हा परिषद मतदारसंघातील जंगलवाडी ते साखरवाडी रस्त्यावर आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे चोरेकर हे जात असताना भाजप उमेदवार मदन काळभोर यांच्या भावाने त्यांना अडवले. चोरे भागातील वाड्या वस्त्यांवर फिरायचे नाही असं म्हणत त्यांना मारहाण केल्याचा दावा करण्यात आलाय. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच उमरज पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. जखमी बाळासाहेब साळुंखे यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून या घटनेमुळे पाल परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या राड्यामुळे पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त तैनात केलाय. जंगलवाडीला त्या पारायणाचा उद्या तिथे शुभारंभ आहे यासाठी मी तिथं गेलो होतो. ग्रामस्थांनी तिथे मंडप घालण्याची योजनाबाबत त्यांची चर्चा केली. तिथून चर्चा करून मी परत माघारी फिरलो. दरम्यानच्या जंगलवाडी साखरवाडीच्या मध्ये एक भैरवनाथ देवालय आहे. या देवालयाच्या पाठीमागच्या बाजूला जराच्या मागच्या बाजूला दगवीसाठी उभा राहिला. दगवीसाठी उभा राहिला असताना साखरवाडी ही बाजू म्हणून आत्ताचे जिल्हा परिषदेला जे भाजपचे उमेदवार उभे आहेत माधवराव उर्फ मदन निवृत्ती काळभोर यांचे बंधू विश्वास निवृत्ती काळभोर हे त्या ठिकाणी आले. गाडीतनं पुढंच बसलेले होते. गाडीतनं उतरले आणि डायरेक्ट येऊन मला मारहाण करायला. मी जे बेसावध होतो, दगवीला उभं राहिला असताना बेसावध होतो. डायरेक्ट त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली आणि मारहाण करून माझा पूर्णपणे शर्ट वगैरे फाडला. आणि तू ह्या ठिकाणी वर कशाला आला आहेस, तुझं काय काम आहे, तुला सांगितलं ह्या भागात फिरू नकोस, काय करू नकोस. पण माझं त्या देवाच्या दर्शनासाठी आणि त्या पारायणाच्या ह्याच्या नियोजनासाठी मी तिथे गेलेलो होतो. आणि त्याचा परवा 2-3 दिवसापूर्वीसुद्धा त्यानं एक मला दमबाजी केली होती की तुम्ही ह्यात पडू नका, पडला तर भागात जाईल अशा दृष्टीने त्यानं मला. मी ते काय लक्ष दिलं नाही. पण आज त्यानं अचानक माझ्या अटॅक केला आणि जीव घेण्याचा हल्ला माझ्यावर करण्याचा प्रयत्न केला. त्यातनं त्यानं स्वतःचा शर्ट फाडला आणि स्वतः म्हणला चल मी पोलीस स्टेशनला आता दोघं पण अडकायचं. आता मी पण पोलीस स्टेशनला कंप्लीट होतो. स्वतःचे शर्टाची तिरगाण्या केल्या. त्यांच्याबरोबर ते यात्रा कमिटीचे पालिगावचे दळवी म्हणून आहेत ते त्यांच्याबरोबर होते. दुसरे एक ग्रस्त होते. दुसरे ते त्यांचे चिरंजीव डॉक्टर आहेत ते एक त्यांच्याबरोबर होते. असे सर्वजण ती लोक तिथं माझ्यावर अचानक हल्ला केला आणि हल्ला करून तिथून ते खाली आली. आम्ही पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जातो आणि तुझ्याकडे बघतो आणि दोघं पण हात आडतो असा हा जीव घेणा माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे मी सुद्धा या जिल्हा परिषद गटामध्ये किंवा या चोर विभागामध्ये एक नेतृत्व करतो. आणि नेतृत्व ही काय कुठल्या राजकारणापायी नाही, सामाजिक काम म्हणून मी करत असताना असा समाजाच्या कामाशी येणाऱ्या माणसाला ह्या निवडणुकीच्या निमित्तानं हे जे भाजपचे उमेदवार जे दहशतवाद जो या विभागात पसरवला जातो आणि गोरगरिबी जनतेच्या नाहक जनतेला त्रास देऊन मतं मिळवण्याचा यांचा आटोक्यात प्रयत्न. आता तुमची पुढची प्रक्रिया काय आहे? पुढची प्रक्रिया मी आता यांना पोलीस स्टेशनला मी माझी तक्रार दिलेली आहे. मला थोडंसं छातीमध्ये असं त्रास होतो आहे. मी जरा मेडिकल करून मी माझी माहिती NC देणार. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी सातारा.